वहिनी? आवाज स्वतःला नाही वहिनी, इतकी वर्ष दुःखाचे अश्रू होते, आज हे आनंद अश्रू आहेत. आज रडू दे मला, नको अडूस. आज भेटलीस, इतक्या वर्षात आम्हाला भेटावंसं नाही वाटलं. मला वेदला, सौरभला भेटावंसं नाही वाटलं. तुला वाटलं ना? खूप भेटावंसं वाटलं, पण इतकी वर्ष फक्त भटकत होती मी. काय करणार होते? बाबारावनी सगळ्यांच्या गळ्यात ताईत बांधून ठेवलंय, घराला यंत्र लावलंय. आता तुझ्या गळ्यात ताईत नाही म्हणून भेटू शकलो आपण. खूप भेटायची इच्छा होती तुला, पोरांना. नाही भेटता आलं. तू फक्त हो म्हण. मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांना सगळं सांगतो. तुझे मारेकरी उजेड माथ्याने फिरतायत तर मला नाही आवडत आहे, राग येतो मला. फक्त हो म्हण वहिनी, फक्त हो म्हण. काय होणार आहे ते? अगं मी सांगेन ना त्यांना सगळं. मला सगळं माहिती आहे आणि आपल्याकडे पुरावा आहे. तुला इथे पुरल्याचा पुरावा आहे आपल्याकडे. मी सगळं सांगेन त्यांना वहिनी, तू हो म्हण फक्त. काही होणार नाहीये त्यांनी. बाबाराव त्या भिकाजी आणि सत्यवानला सांगून तुलाच अडकवेल आणि मला न्यायासाठी भीक मागायची नाही. योग्य संधी आणि योग्य वेळेची वाट बघते मी. आणि त्या दिवशी तर ना इतकी मजा आली ना, हे रोजचं झालंय. हे घे, आलो तुझं ऑफिस. थँक्यू सो मच डिअर. हा, करतो नंतर फोन. ऍक्च्युली ना मला तुझ्यासोबत लॉंग ड्राईव्हलाच जायचं होतं, पण काय करू, ऑफिसला पण जावं लागतं ना. अगं थँक्यू काय त्यात एवढं. तू बोलशील तेव्हा जाऊ आपण. आणि हो, एका चॉकलेटसाठी एक दुसरं चॉकलेट गिफ्ट. आणि तुझं सरप्राईज गिफ्ट जे आहे ना, ते आपण लॉंग ड्राईव्हला गेल्यानंतर दे. इतक्या प्रेमाने दिलंय तर घ्यावंच लागेल ना मला. आणि लॉंग ड्राईव्हलाही नक्की जाऊ. हा चल. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. वेद, वेद, अरे तू काय करतोस यावेळेला इकडे? माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? जेव्हा जेव्हा मला खूप असं रेस्टलेस वाटतं किंवा असे खूप विचार येत असतील ना डोक्यात, तेव्हा माझी पावलं आपसूक इकडे वळतात. खूप शांत आणि खूप सेफ वाटतं मला इकडे. असं आतून वाटतं की इकडे यावं. मॅग्नेटिक एनर्जी म्हणतो ना आपण, तसा खेचला जातो मी इकडे. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. का? कारण ज्या ठिकाणी आपली नाळ जोडलेली असते ना, त्या ठिकाणी न कळत माणूस आपोआप ओढला जातो. संकेत, एवढं अर्जंटली कशाला बोलवलंस? तुझ्या चेहऱ्याला मारलंय का कोणी? काय सांगू? अरे काय झालंय ते सांग ना. या गावात माझा परम मित्र, माझा शुभचिंतक कोण आहे अजून? वेद. त्याने काय केलं? श्रीमंत खोतांचा इगोआट झालाय मॅडम. आता माझं तुझ्याबरोबर लग्न होणार आहे हे वेद खोतांना काही पचलेलं नाहीये. सुरुवातीला आमच्यात शाब्दिक चकमकी झाल्या, पण मी घाबरत नाही म्हटल्यावर वेद मारहाणीला उतरला. ही दादागिरी झाली.
वेदला का नको त्या गोष्टीत नाक खुपसायचं असतं कळत नाही मला. खोतांची स्टाईलच आहे ती. अरे ही काय मोगलाई आहे का? तेच म्हणायला हवं. आता मोठ्या मुश्किलीने मी माझ्या लग्नासाठी आईला तयार करतोय. आता ती लग्नाला तयार होणार आहे का? सगळी मेहनत वाया जाणार. का वागतोय पण हा वेद? आपल्या लग्नाशी त्याचा काय संबंध? संबंध असल्याशिवाय काही घडणारच नाही नली. म्हणजे वेदच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं हे स्पष्ट कळतंय की त्याला तुझं भलं व्हावं, तुझं आयुष्य मार्गी लागावं हे मान्यच नाहीये. पण वेद तर म्हणजे पण तुला अर्थ नाही यात. अगं सगळं स्वच्छ दिसतंय. काही झालं ना तरी वेद हा बाबाराव खोतांचा मुलगा आहे. गुंडगिरी, अहंकार रक्तात आहे त्यांच्या. पण मी कोणाच्या अहंकाराला भीक घालत नाही. नाळ जोडली गेली म्हणजे म्हणजे असं नातं जे वरवर जरी दिसत नसलं तरी अंतर्मनाने जोडलेलं असतं. म्हणजे बघ, आता आपल्याला झाडांची पानं, फळं, फुलं दिसतात, पण आपल्याला झाडांची मुळं दिसतात नाही ना. पण नातं हे मुळांशी जोडलेलं असतं. काका मला कळत नाही तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. म्हणजे तुझी पावलं इकडे वळतात कारण तुझं नातं आहे या जमिनीशी. जमीन ही आपली आई असते आणि ती आईसारखीच माया करते आपल्यावर. खरंय. म्हणून कदाचित ना ह्या जागेत ना मला वेगळी वाईब जाणवते. असं वाटतं ना की हा नली. वेद मला अर्जंट भेटायचंय. ठीक आहे, आलो. काका मला निघायला लागेल. सावकाश. काही गोष्टी खरंच अनाकलनीय असतात. अर्थच कळत नाही. आणि सध्या तेच बरं आहे. पण नाळ मात्र नक्की जोडली गेली. हा, लाव तिथेच. बरोबर. उतर खाली. जा गाडीत बस. ये.